तर आज आपण होळी स्पेशल थंडाई कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। थंडाई कुल्फी बनवत असताना इथे आपल्याला ताजा थंडाई मसाला सुद्धा बनवायचा आहे। तो सुद्धा कसा बनवायचा ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपण जरा सुद्धा दूध न आटवता, कुठलाही कॉर्नफ्लॉवर न वापरता, साखर किंवा गुळाचा वापर न करता अतिशय हेल्दी अशी ही ताजा फ्रेश मसाला वापरून थंडाई कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे आपल्याला 1.5 ग्लास दूध घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे दूध तुम्हाला थोडंसं पिवळसर दिसतंय कारण इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। माझ्याकडे गाईचं दूधच भेटतं, त्यासाठी इथे मी गाईचं दूध वापरले। म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकता। आता या दुधाला आपण उकळी काढून घेऊया। आटवत वगैरे बसायचं नाही, फक्त उकळी काढून घ्यायचंय। तोपर्यंत आपण थंडाई मसाला तयार करून घेऊया। थंडाई मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 बदाम घ्यायचे आहेत, 7 ते 8 काजू घ्यायचे आहेत, 10 ते 12 इथे आपल्याला पिस्त्याचे दाणे घ्यायचे आहेत, 1 चमचा मगजबी घ्यायचा आहे, 1 चमचा इथे आपल्याला खसखस घ्यायचे आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला बडीशेप घ्यायची आहेत। हे सगळे साहित्य आपल्याला कच्चच वापरायचे, भाजून वगैरे घ्यायचे नाहीये। त्याचबरोबर इथे आपल्याला 10 ते 15 काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि 4 ते 5 वेलची घ्यायची आहेत। तर इथे आपले सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊन झालेले आहेत। त्यासोबत यामध्ये फ्लेवरसाठी गुलाबाचे पानं घालायचे आहेत, सुकवून घेतलेले गुलाबाचे पानं आहेत। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला खडी साखर घालायची आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाहीये, त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खडी साखर घातलेली आहे। आता हे आपण मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, छान असं बारीक वाटून घेतलं। इथे आपला थंडाई मसाला बनवून तयार झालेला आहे। सुगंध अप्रतिम येतोय। मसाला तयार करेपर्यंत एकीकडे पहा, दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। तर इथे मी तापून घेतलेलंच दूध वापरलं होतं, त्यासाठी इथे आपल्याला खूप जास्त उकळून घ्यायची गरज नाहीये। एक उकळी आली का लगेचच यामध्ये आपण तयार केलेला थंडाई मसाला घालून घेऊया। थंडाई मसाला इथे आपल्याला सगळंच घालायचा आहे, अजिबात ठेवायचा वगैरे नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही दूध आटवून घेऊन अर्धा मसाला यामध्ये वापरू शकता, पण इथे मी दूध अजिबात आटवणार नाहीये। त्यासाठी इथे मी बनवलेला सगळा थंडाई मसाला घातला। थंडाई मसाला घातल्यानंतर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर हे छान असं दाटसर होतं, कारण यामध्ये आपण काजू बदाम वगैरे घातलेले आहेत, त्याने याला छान असा दाटसरपणा येतो। त्यासाठी यामध्ये आपल्याला कुठलाही कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरायची अजिबात गरज नाहीये। 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता, हे मिश्रण किती छान असं रबडी सारखं दाटसर झालेलं आहे। अगदी छान असं क्रीमी टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे। आता हे आपण यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीये, कारण यापेक्षा जास्त शिजवलं तर हे खूप जास्त घट्ट होतं, कारण थंड झाल्यावर नंतर सुद्धा याची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट होते। त्यासाठी याला आपल्याला एवढं शिजवायचंय आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी अर्धा ते 1 तास रूम टेम्परेचरवरती याला थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता हे किती छान असं घट्ट झालेलं आहे। यासाठी सुरुवातीला खूप जास्त शिजवायचं नाही। आता हे घट्ट झालेलं दुधाचं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला छान असं फिरवून घेऊया, म्हणजे छान असं एकसारखं याची कन्सिस्टन्सी बनवून तयार होते आणि अतिशय क्रीमी होते। यामध्ये गाठी गुठळ्या अजिबात राहत नाहीयेत। तर इथे मी सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। आता याला मी मिक्सरला छान फिरवून घेते आणि तुम्ही पाहू शकता हे किती छान असं स्मूथ झालेलं आहे, एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता हे तुम्ही थंडाई म्हणून असं सुद्धा पिऊ शकता, तुम्हाला जर लगेच प्यायचं असेल तर, आणि कुल्फी बनवायची असेल तर अशा पद्धतीने कुल्फी सुद्धा बनवून घेऊ शकता। तर आज मी तुम्हाला कुल्फीची रेसिपी दाखवते। त्यासाठी इथे आपल्याला कुल्फीचे मोल्ड घ्यायचे आहे। हे कुल्फीचे मोल्ड मी फ्लिपकार्टवरून मागवले होते। तुम्हाला सुद्धा हवे असतील तर प्रोडक्ट मी खाली टॅग करते, तुम्ही तिथून नक्कीच खरेदी करू शकता। अगदी कमी प्राईजमध्ये भेटतात। त्यासाठी इथे मी कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला जे कुल्फीचं मिश्रण तयार केलं ते आपल्याला यामध्ये फिल करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर असे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही छोट्या ग्लासेसमध्ये सेट करून घेऊ शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा याला तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण कुल्फी मोल्डमध्ये हे छान असं भरून घेत आहे। छान वरपर्यंत भरायचं, म्हणजे काढायला सुद्धा सोपं जातं। तर अशाच पद्धतीने बाकीचे कुल्फी मोल्ड सुद्धा आपण भरून घेऊया। तर इथे पहा, इथे मी सगळे कुल्फीचे मोल्ड छान असे भरून घेतलेले आहेत। आता याला आपण ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे पहा, इथे मी रात्रभर ही कुल्फी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत। तर इथे मी एक कुल्फी उघडून तुम्हाला दाखवते। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबात आईस क्रिस्टल झालेले नाहीयेत, अगदी मस्त अशी जाळीदार कुल्फी बनवून तयार झालेली आहे। हाताने थोडंसं अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी सहज अशी ही कुल्फी मोल्डमधून बाहेर येते। तर इथे तुम्ही पाहू शकता ही कुल्फी मी मोल्डमधून बाहेर काढून
काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी ही थंडाई कुल्फी इथे आपली बनवून तयार झालेली आहे। अगदी मस्त दाणेदार मऊसूद अशी ही कुल्फी बनवून तयार होते। अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे होत नाहीयेत, खायला इतकी सुंदर लागते। तर आपण इथे ताजा थंडाई मसाला बनवला होता, त्यासाठी या कुल्फीची चव सुद्धा खूप सुंदर अशी येते। तर इथे मी 3च कुल्फ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत, बाकीच्या कुल्फ्या मी नंतर डिमोल्ड करते कारण त्या काढल्यानंतर लगेचच मेल्ट व्हायला लागतात। तर इथे मी या कुल्फींवरती थोडेसे रोज पेटल टाकून याला सजवून सुद्धा घेतलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून ना कसा माहित नाही स्किप झालेला आहे, त्यासाठी तो मी दाखवू शकले नाही। इथे एक कुल्फी मी दाखवते, अशा पद्धतीने रोज पेटलनी छान अशी सजवून घ्यायची। तुम्ही सुद्धा ह्या होळीला ही थंडाई कुल्फी नक्की ट्राय करा। मस्त असा ताजा थंडाई मसाला बनवून थंडाई किंवा थंडाई कुल्फी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।